महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर पूरग्रस्तांच्या नुकसानीची पंचनामे प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगत एनडीआरएफच्या निकषांनुसार नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले। अल्पवयीनवरील अत्याचार प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले। जात वैधता समिती स्वतंत्र असून तिच्या कामात राजकीय हस्तक्षेप नसल्याचे स्पष्ट करत सर्व समाजांना समान निकषांवर न्याय दिला जात असल्याचे बावनकुळे यांनी म्हणाले। मराठा समाजाच्या मागण्यांवर मंत्रिमंडळाच्या उपसमितीत चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच प्रसाद लाड यांच्याबाबत लक्ष्मण हाके यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करू नये असे आवाहन करत महायुतीतील घटकांनी परस्परांना नुकसान होणार नाही याची काळजी घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले। कास्ट फिलिएरिटी जी कमिशन आहे किंवा समिती आहे ही स्वायत्त आहे, यावर हायकोर्ट आहे। त्यामुळं कुठल्याही मंत्र्यांना कुठल्याही आमदारांना राजकीय लोकांना या कमिटीमध्ये दखलंदाज करता येत नाही किंवा त्याच्यावर कुठल्याही पद्धतीने हस्तक्षेप करता येत नाही। जर आपण आकडेवारी बघितली तर 1% कमी आकडेवारी आहे। एकंदरीत जे प्रमाणपत्र निर्गमित झाले आहेत तर त्यांची व्हॅलिडिटी झाली आहे 1% पेक्षा कमी आहे। आता समजा मराठा समाजाचे 3 त्या ठिकाणी लोकांच्या व्हॅलिडिटी रद्द झाली, जर ओबीसी आणि याचा आकडा घेतला तर जवळपास 117 प्रकरणं अशी आहेत। ओबीसी समाजाची सुद्धा व्हॅलिडिटी कमिटीने रद्द केला आहे। त्यामुळं एकंदरीत प्रमाणपत्राचा आढावा घेतला, जे काही प्रमाणपत्र निर्गमित झाले किंवा ज्या व्हॅलिडिटी झाल्यात त्यामध्ये 1% फक्त त्या ठिकाणी व्हॅलिडिटी ही रिजेक्ट करण्यात आलेली आहे। बाकी 99% ठिकाणी व्हॅलिडिटी देण्यात आली आहे। खरं तर व्हॅलिडिटी कमिशनच्या मध्ये बोलण्याचा अधिकार कोणालाच नाही आहे, पण निश्चितपणे व्हॅलिडिटी कमिट्या या पारदर्शीपणाने काम करतील, त्या करत असतील, कारण हायकोर्टने त्याच्या ठिकाणी दखल घेतात। हायकोर्टमध्ये डायरेक्ट केस होतं आणि त्यामुळे त्यांना ते नियमाने करावं लागतं। कुठेही त्या ठिकाणी कमी जास्तपणा व्हॅलिडिटी कमिशनला करता येत नाही। पण जर ॲव्हरेज बघितलं तर 3 मराठा समाजाचे जरी असले तरी जवळपास 100च्या 170च्या घरामध्ये ओबीसी समाजासह सुद्धा कास्ट व्हॅलिडिटी कमिशननी त्या ठिकाणी सर्टिफिकेट रिजेक्ट केलेले आहेत। मी नक्की या प्रकरणामध्ये लक्ष टाकून दोषीवर कडक कारवाई करण्याच्या जे काही बाबी आहेत, सोमवारी मी तसं पोलीस आयुक्तालयात आहे आणि यावर मी चर्चा करणार आहे आणि पोलीस आयुक्तालयामध्ये आपल्या एकंदरीत नागपूरच्या सुरक्षा व्यवस्थेसंबंधाने चर्चा करणार आहे। फ्युचरमध्ये त्या घटना घडणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी सरकार म्हणून आमची आहे, ती आम्ही घेऊ। लोकवाहिनी मीडियासाठी सचिन झोडापे यांची रिपोर्ट, नागपूर।